पेपरफुटी प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यामध्ये आहेत। असं असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी आरसीसी कॅम्पसमध्ये सराव परीक्षांचं आयोजन केलं गेलंय। री-नेट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता या सराव परीक्षा आहेत। विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सराव कायम राहावा आणि शैक्षणिक नुकसान टळावं यासाठी हा निर्णय घेतलाय अशी माहिती मिळते। आज दुपारी विद्यार्थ्यांची सराव परीक्षेसाठी कॅम्पसमध्ये उपस्थिती लावली होती आणि परीक्षेच्या धर्तीवरच ही टेस्ट घेतली जाते। आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि अटक झाल्यानंतर त्याचे लातूरमधले क्लासेस हे बंद झाले होते आणि आज याचे क्लास पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत आणि आज री-नेट एक्झाम दुसरी री-नेट एक्झाम घेण्यात आलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता विद्यार्थी हे परीक्षा देऊन बाहेर पडलेले आहेत। दुपारी 2 ते 5 अशा पद्धतीचा हा पेपर होता आणि हे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडतानाच आपल्याला दिसून येत आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे। काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करेन। मित्रा, कसा गेला पेपर कसा गेला? चांगलं असेच पेपर व्हायला पाहिजेत का? हां पण म्हणजे आता इथून पुढे तर री-नेट एक्झाम इथं तुमची यायला लागली, काही दिवस क्लासेस बंद होते, एक्झाम होईल की नाही असं वाटत होतं। कशा पद्धतीची भावना होती? काय नाही, जरा नर्वस फील होत होतं। आता 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 होईल असं सगळं व्यवस्थित? हा, होईल। आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत। सांग, कशा पद्धतीनं पेपर गेलेला आहे? पुन्हा एकदा टेस्ट सिरीज सुरू झाली, काय वाटतंय? आता म्हणजे काय झालं, आम्हाला म्हणजे पेपर लीक झाल्यामुळे की आम्हाला परत द्यावं लागले पेपर। त्यामुळे कसं होतं की त्यासाठी गरज असते आम्हाला मेन म्हणजे पेपरची क्वेश्चन प्रॅक्टिस होण्याची। त्यासाठी आरसीने जे काही आपली टेस्ट सिरीज सुरू केली। बरं, विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला, काय सांग? हो, जे काही प्रकरण चालू आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे। येणारी री-नीट 21 तारखेला आहे आणि विद्यार्थ्यांचं कसलंही नुकसान होऊ नये यामुळं आम्ही जे रेग्युलर टेस्ट सिरीज आहे आणि डाऊट सेशन आहे हे अगदी आमच्या सर्व ब्रँचमध्ये व्यवस्थित चालू आहे। शिवराज मोटेगावकर हे सीबीआयच्या ताब्यात जरी असले तरी विद्यार्थ्यांचं कसल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही अशी अपेक्षा त्यांचे बंधू शिवराज मोटेगावकरचे बंधू राजू मोटेगावकर यांनी व्यक्त केलेली आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खुश आहेत, अशाच पद्धतीची एक्झाम व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर।